व बघताक्षणी त्याने चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण अरुणिमा सहजासहजी वाकण्यातल्या नव्हत्या. हॉलीबॉलच्या पेसल्या अरुणिमा सर्वांना प्रतिकार करू लागल्या. आपली न्यायशक्ती दाखवत त्यांनी चैन देण्यास पूर्ण विरोध केला. बघता बघता झटापटी सुरू झाली व तेथे असलेल्या 4-5 चोरांनी अरुणिमाला चालत्या ट्रेमधून काळोख्या अंधारात ढकलून दिलं. हे एक वाईट गोष्ट होतीच, पण मित्रांनो, ह्याच्यापेक्षाही वाईट गोष्ट तेव्हा झाली जेव्हा अरुणिमाला चालत्या ट्रेमधून ढकलण्यात आलं. तेव्हा बाजूच्या रुळावर अजून एक ट्रेन धावत होती. त्या ट्रेनला धडकून अरुणिमा दोन्ही धावपट्ट्याच्या मध्ये पडल्या होत्या, पण त्याचा एक पाय रुळावरच होता. जोरात पडल्यामुळे त्यांना हलता येईना. तेवढ्यात भरधाव धावणारी दुसरी एक ट्रेन आली आणि धडधडत्या आवाजासोबत त्यांच्या पायावरून गेली. काय करावं सुचेना. भयान अंधार, काळोख, शरीरात झालेला जखमा, शरीरात वाहणारे रक्त आणि शरीरापासून वेगळ्या झालेल्या पायामुळे होणारा वेदने तर सीमाच गाठली होती. कणात होत्या, वेगळ्यात होत्या, मदतीची हाक द्यावी अशी वाट होती, पण त्या काळोख्या अंधारात ऐकणारा, पाहणारा, मदत करणारा कोणी यायचा नव्हता. शेवटी अरुणिमा बेशुद्ध झाल्या. त्या रात्री तब्बल 49 रेल्वेंनी त्यांच्या पायावरून प्रवास केला होता. जीव घेणे 7 तास त्या काळोख्या अंधारात मदतीची याचना त्या करत होत्या. आता तर उंदरही त्यांचा हक्क बजावण्यासारखे त्यांच्या पायाच्या जखमेतील मांस खात होते. सकाळ होताच तेथील सफाई कामगारांनी त्यांना पाहिले व विलंब न करता दवाखान्यात नेले. मी अजून जिवंत का असे हजारो प्रश्न विचारणार आहेत ना, त्यांना असहाय करत होत्या. डॉक्टरांनी त्यांना पाहिले व सांगितले पाय कट करून प्रोस्थेटिक पाय लावावा लागेल. थोडे दिवस त्यांच्यावर उपचार झाले. दुसरीकडे काही लोक त्यांच्याविषयी अफवा उठली होते, तर काही लोक म्हणत आता त्यांचे आयुष्य अंधारातच आहे अशी चर्चाही करत होते. पण साहसी अरुणिमाचे विचार काही वेगळेच. ती या अवस्थेत असूनही एव्हरेस्ट सर स्वप्न पाहू लागल्या. दवाखान्यातून घरी न जाता त्या बचेंद्रपाल मॅडम यांना भेटायला गेल्या. त्याने 1984 मध्ये एव्हरेस्ट सर केला होता. 8838 मीटर उंच असणारा माउंट एव्हरेस्ट सर करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. अरुणिमाची अवस्था पण त्याची ती जिद्द पाहून बचेंद्रपाल मॅडम म्हणाल्या, अरुणिमा, तुम्ही मनाने एव्हरेस्ट कधीच सर केला आहात. आता फक्त शरीराने ते पोहोचायची गरज आहे आणि यासाठी मी तुम्हाला ट्रेनिंग देईन. थोड्या दिवसातच ट्रेनिंगचा प्रवास सुरू झाला. जे सामान्य माणसाला 2 मिनिटे लागतात तिथे त्याला तब्बल 3 तास लागायचे. बघता बघता दिवस गेले, महिने उलटले आणि आता त्या बेस कॅम्पमधून सर्वांबरोबर निघायच्या व टॉपवर सर्वात आधी पोहोचायच्या. बघता बघता तो दिवस आलाच ज्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. एव्हरेस्ट सर प्रवास सुरू झाला. अंगाला बसणारी थंडी, वेगळं अडणारा वारा याची सामना करत अरुणिमा चालत होत्या. पण एका ठिकाणी जाऊन त्या थांबल्या, कारण जिथे त्यांचा हेडलाईटचा प्रकाश पडत होता तिथे त्यांना अंगाने धडाकड असणाऱ्या माणसांचे, आपल्यासारखे स्वप्न बाळगून आलेल्या माणसांचे मृतदेह पडलेले दिसत होते. पण अरुणिमा सहजासहजी हार मानायला नव्हत्या. त्यांनी भीतीशी सामना करत पुन्हा प्रवास सुरू केला व 21 मे 2013 ला अवघ्या 2 वर्षातच जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा ध्वज रोवला व इतिहास रचला अशा मुलीने जिला एक पाय नाही. व इतिहास रचला अशा मुलीने जिला एक पाय नाही. मार्ग कठीण. चला तर मग आपण स्वप्नांच्या उंबरठ्यावर धैर्याचे पंख उभे करूया. यशाचा आकाश मोठा आहे. फक्त उन्हाची हिंमत जपूया. फक्त उन्हाची हिंमत जपूया. फक्त उन्हाची हिंमत जपूया. थँक्यू बाळा.